हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे तुम्हाला दाखवणार आहे ट्रेनिंग बाही। तर अशा पद्धतीने आपल्याला 14 इंच घ्यायचं आहे, इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे 6 इंच घ्यायचं आहे। तर ही जी मी डबल घडी घालून अशा पद्धतीने पेपर कटिंग केलेला आहे, इथे बघू शकता। आणि त्यानंतर मी इथे कपडा अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे। माझ्याकडे खूप कमी होतं कपडा, म्हणून अशा पद्धतीने मी आधी पेपर कटिंग करून घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने फिसावरती म्हणजे मेन फिस जो आपला आहे त्याच्यावरती मी कटिंग करून घेतले। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक साइडून आपल्याला काय करायचं आहे, कपडा फोल्ड करायचा आहे, म्हणजे डबल घडी घालून घ्यायचा आहे। म्हणजे ज्या साइडला आपलं 6 इंच येत आहे, म्हणजे जास्त रुंदी येत आहे त्या साइडला, आणि एकीकडे मी 2.5 घेतलेला आहे, म्हणजे कमी बाजू इकडल्या साइडला आहे। तुमच्या लक्षात आलंच असेल, ज्या साइडला मी जास्त घेतलेलं आहे त्या साइडला आपल्याला काय करायचं आहे, डबल फोल्ड कपडा करायचा आहे आणि शिलाई काम करायचं। इथे बघू शकता, इथे शिलाई काम केल्यानंतर मी अशा पद्धतीची लेस घेतलेली आहे। लेस तुम्हाला जशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, जी तुम्हाला आवडते ती लेसला आपल्याला काय करायचं आहे, तो अशा पद्धतीने बरोबर काटाला धरून आपल्याला ज्या साईडला आपण कापड फोल्ड केलेलं आहे त्या साईडला तुम्हाला शिलाई काम करायचं आहे। थोडेसे मणी असल्यामुळे शिलाई पुढं काम सरकणं झाले फर्स्ट। तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घेऊ शकता एक साइडून शिलाई। इथे बघू शकता पूर्ण इथेपर्यंत आपल्याला जी आपण शिलाई काम फोल्ड केलेला आहे कपड्याला तिथेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ही बाही अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे। ह्या साइडून लेस लावल्यानंतर आपल्याला डबल आपल्याला लेसला शिलाई घालायची आहे, जेणेकरून आपल्याला काय होईल की आपलं काम सोपं होईल। अजिबात उसवणार वगैरे नाही किंवा अशी एक साइड पडल्या वगैरे असं काही दिसत नाही डबल फोल्ड केल्यामुळे। आता इथे बघू शकता, इथे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने घडी घालायची आहे आणि ज्या साइडला मी 2.5 घेतलं होतं त्या साइडला छोटासा कट मारलेला आहे मध्ये सेंटरला घडी घालून डबल फोल्ड करून। आणि इथे बघू शकता आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने एक इंचाच्या प्लेटा अशा स्टेप बाय स्टेपमध्ये जशा मी इथे प्लेटा टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायच्या आहेत। जसं मी इथे काम करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जो जिथं मध्ये सेंटरला मी कट केलेला आहे तिथेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, प्लेटा टाकून घ्यायचे आहेत। बरोबर मध्ये सेंटरला कट मारलेला आहे मी तिथंपर्यंत 2.5 इंच इकडल्या साईडला, आणि इकडल्या प्लेटा आपल्याला अशा पद्धतीने काय करायचे आहेत, विरुद्ध दिशेने अशा आपल्याला शिलाई काम करून घ्यायचे। जसे मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या। खूप सुंदर आणि छान ही ट्रेंड चालू आहे सध्या ह्या बाहीचा। भरपूर ठिकाणी लेडीज ह्याचा वापर करत आहेत पार्टी वेअर ब्लाऊजवरती। सिल्क म्हणजे अशी साडी जर असेल तुमच्याकडं त्याच्यावरती तुम्ही हे करू शकता, फंक्शनला वगैरे घालू शकता। पार्टी वेअरच्या वेळेला म्हणजे तुम्ही यूज करू शकता, पार्टीमध्ये वगैरे जाणार असेल तर। खरंच छान, म्हणजे ह्याचा लुक इतका सुंदर दिसत आहे ना, बघू शकता। इथे फायनल लुक असा दिसत आहे आत्ता। फक्त ही झाली आपली डिझाईनवरची। त्यानंतर इथे जे मेन आपला ब्लाऊज पीस आहे इथे बघू शकता, आणि अशी साधी बाही मी जॉईंट करून घेतलेली आहे, म्हणजे आपली रेग्युलर बाही जी असते त्या पद्धतीची। तर ही बाही आपली कमी साईजची हवी आहे आपल्याला। तर मध्ये सेंटरला आपल्याला काय करायचं, कट मारून घेतल्यानंतर इकडे तिकडे 2-2 इंच आणि इकडल्या साईडला 3 इंच आणि तिकडल्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता जसं इथे मी मार्जिन केलेलं आहे त्या पद्धतीने। तर आपला इथं जो कट होता तो बरोबर त्या बाहीच्या कटमध्ये, म्हणजे मध्य सेंटर जो मी काढलेला आहे बाहीचा, तिथं आपल्याला ही वरची जी बाही आपली डिझाईनची आहे तिथं आपल्याला जॉईंट करून घ्यायचे, व्यवस्थित जॉईंट करायचे आहे। इथे थोडंसं मनी हे होत आहेत म्हणून मी इथे कट मारलेला आहे लेसचा, जेणेकरून मनी वगैरे अडकू नये यासाठी। आता एकी साईडकडून मी जॉईंट केलेली आहे बाही, नंतर मी कुठल्या साईडून पण जॉईंट करणार आहे। व्यवस्थित अगदी छानपैकी सुंदरपैकी अशी जॉईंट करून घ्यायची आहे बाही, जेणेकरून शनी आपल्याला व्यवस्थित ती दिसली पाहिजे, घातल्यानंतर अगदी फिनिशनमध्ये दिसलं पाहिजे। थोडे लेसचं खडे येत आहेत त्यासाठी मी इथे कट मारत आहे छोटे, त्याच पद्धतीने तुम्ही कट करून घ्या। इथे बघू शकता किती सुंदर प्रकारची ही बाहीचा अशा पद्धतीने बघू शकता लुक झालेला आहे आपला। तर आता ही बाही आपण कशी जॉईंट करायची ते बघूया।
मेन म्हणजे आता माझा पाठीचा भाग आणि पुढील फ्रंट तयार आहे शोल्डर वगैरे जॉईंट करून. त्यानंतर इथं जो मध्ये सेंटर आपला शोल्डरचा येत आहे त्याच्यावरती मध्ये सेंटर काढून अशा पद्धतीने तुम्ही बाही ठेवून घ्यायचे. बाही ठेवल्यानंतर अर्धा इंच आपल्याला शिलाई घालवायची आहे. शिलाई काम केल्यानंतर डब्बल पण शिलाई काम करू शकता तुम्ही बाहीला, कारण जेणेकरून काय होतं व्यवस्थित दिसण्यासाठी. तर कमेंटमध्ये सांगा बाही कशी वाटली तुम्हाला ही, आणि असेच नवीन नवीन बाही पाहण्यासाठी आपल्या डिझाईन बाहीच्या किंवा ब्लाऊजच्या, तर त्यासाठी आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. तेही मराठीतून अगदी सोप्या भाषेमध्ये मी इथे समजावून तुम्हाला सांगणार आहे सगळ्या गोष्टी. जे काही तुम्हाला नवीन नवीन ट्रेंडिंग जे चालू आहे सध्या ते सर्व काही आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही कमेंट केलीसा तर नवीन नवीन बाही वगैरे सगळं येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण इथं बाही जॉईन केलेली आहे आणि इथे काय केलं आहे मी डबल शिलाई घातलेली. जशी मी इथे डबल शिलाई घालत आहे त्याच पद्धतीने तुम्ही घालून घ्या. अगदी स्टेप बाय स्टेपमध्ये मी ही बाहीची डिझाईन दाखवलेली आहे, अजिबात गडबड केलेली नाही. तर खरंच फायनल लुक लय खूप सुंदर आणि छान दिसत आहे या बाहीचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी ते बघू शकता किती सुंदर पप्स पडलेला आहे बघा. तुम्ही थंबनेलला पण बघितलंच आजचीला मी हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे आता करणार आहे फिटिंग. तर फिटिंग ज्याच्या त्याच्या आपल्या साईजनुसार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर फिटिंगचा पण आपला व्हिडिओ ऑलरेडी आहे आपल्या चॅनेलवरती, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही नक्की बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, फिटिंग करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थितमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये, जेणेकरून छान व्यवस्थित बसावं यासाठी. तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेलं आहे, साईडचा कपडा एक्स्ट्रा. तर आपलं फिटिंग इथे झालेलं आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे फायनल लुक बाहीचा. अगदी खूप सुंदर आणि छान बाही दिसत आहे. इथे बघू शकता किती सुंदर प्रकारचे बाहीचा आकार वगैरे आलेला आहे, अगदी छानपैकी. आता मी ते तुम्हाला व्यवस्थित अशी बाही दाखवत आहे दोन्हीही धरून. त्या नक्की बघा व्यवस्थित कशा पद्धतीने दिसत आहेत, बघू शकता इथे. तर मी हे दोन्ही पण लूक धरलेले आहेत मागणं ज्यावेळेला हे यासाठी.